दोस्तों स्वागत है आपका हमारे यूट्यूब चैनल एचडी के टॉक में। आज हम मौजूद है प्रभाग नंबर 18 में और आज हमारे साथ मौजूद है प्रभाग नंबर 18 से शिवसेना शिंदे गेट की उम्मीदवार मोहतरमा लता ताई साहिबा। ताई बहुत बहुत इस्तकबाल, आज आपने कीमती समय दिया। ताई आप प्रभाग नंबर 18 से उम्मीदवार है? हो, प्रभाग क्रमांक 18 से उम्मीदवार आहे मी। ताई आप जो समाज के काम करते हैं वो काम बताइए। मी इथला हर काम सांभाळून घेते, घरकुल, नाल्या, रोडा, प्रत्येक समाजामध्ये मी जिथं कुठेही माझी जर गरज भासली तर मी तिथं पळत जाते, धावून जाते, त्यांचे कामं करते। माझ्या वार्डामध्ये बऱ्याच काही समस्या होत्या, रोडा नव्हत्या, नाल्या नव्हत्या, पाण्याचे प्रॉब्लेम होते। आम्ही पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व केले। घरकुल नव्हते, घरकुल आम्ही हे करून घेतले, घरकुल मंजूर करून आणले, ड्रेनेज लाईन करून घेतली, चंबर करून घेतले, खंबे नव्हते, लाईट नव्हती, आम्ही स्वतः तिथं जाऊन लाईट मंजूर करून घेतल्या, खंबे आणून घेतल्या आणि रोड नव्हता, पूल पण नव्हता। ताई प्रभाग नंबर 18 की जनता अगर आपको जिताकर नगर पालिका में भेजती है, महानगर पालिका में, और आप नगर सेवक बन जाते हैं, तब आप इस वार्ड के लिए क्या काम करेंगे? जनता जो बोलेंगे वो काम करेंगे। घरकुल, नाल्या, रोडा, पाण्याची समस्या, जिथं पाणी नाहीये तिथं पाणी आणून देऊत आपण, जिथल्या रोडा बरोबर नाही तर रोडा करून देऊत, नाल्या करून देऊत। समस्या सगळ्या मी पूर्ण मस्जिदी समोर जे काही प्रॉब्लेम असतील, आता महागे आपला जो संदल होता, संदल मध्ये आपल्या मस्जिद पुढे बरंच काही हे होत होतं, छेडाछेड, काही जंगल झालेलं होतं, मुलाबाळांना शाळेला जाता येत नव्हतं, काही महिला कामगार आहेत त्यांना कामाला जाता येत नव्हतं। तर मी स्वतः जाऊन नगरपालिकेमध्ये लेटर देऊन, माझं लेटर पॅड देऊन, तिथल्या आयुक्ताशी संपर्क करून, तिथले जे काही आहेत, ज्यांचे कामं आहेत, ज्यांनी ज्या कामावर आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्याशी मी भेटून त्यांना लेटर देऊन मी सगळी साफसफाई करून घेतली। ताई आपके पैनल में अभी आप अकेले हैं या आपके साथ और कोई है? मेरे पैनल में मैं अकेलीच हूँ। मतलब अ ब क ड अ मध्ये आहे आणि शिंदे गटाची उमेदवार आहे। एक आखिरी मैसेज आप प्रभाग नंबर 18 की जनता को क्या देना चाहेंगे? उनकी सुविधा जो भी होंगी वो मैं देने के लिए तैयार हूँ। जेव्हा मला तुम्ही संधी दिली, मला जर त्यांनी निवडून दिलं तर मग मी त्यांचे प्रत्येक काम मी स्वतः उभी राहून काम करून देईन। आपका मकसद है जनता में हमेशा काम करना? माझा मकसद पहिल्यापासूनच आहे, मी जनतेमध्ये काम करते, प्रत्येकाच्या कामाला धावून जाते, सुखा दुःखामध्ये त्यांच्या मी धावून जाते, कुठल्याही अडचणीत असलं तरी मी त्यांना मदत करते। अभी जब आप वार्ड में घूम रहे हैं पूरा, जैसा प्रभाग नंबर 18, देवगा चाल, खड़गपुरा, गंगा चाल, पक्की चाल, दुलेश्वरम नगर, यहाँ पर आपको जनता का रिस्पांस कैसा मिल रहा है? अभी तो बहुत अच्छा मिल रहा है, सब जन लाड़की बहन की तरफ से हो बोल रहे। लाड़की बहन के 1500 रुपए शिंदे साहब ने मंजूर कराए थे, उस बारे में आप क्या कहना चाहेंगे? साहेबांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये मंजूर केलेले आहेत आणि साहेब हे समोर बी असेच यांचे ठेवणार आहेत। लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना बरोबर भेटून जातील आणि त्यांना आयुष्यभराचा एक आधार आहे। आणि मला वाटते सर पुन्हा त्यांनी जर 60 वर्षाचे झाले तर त्यांच्या काय वेगळे वेगळे स्कीम काढणार आहेत, त्यांना मदत साहेब देणार आहेत, एकनाथ साहेब शिंदे त्यांना देणार आहेत मदत। धन्यवाद ताई हमसे बात करने के लिए।